फलटणमधून एक हृदय पिळवटून टाकणारी आणि अंगावर शहारे आणणारी बातमी समोर येतेय। एकाच कुटुंबातील 4 जणांचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झालाय आणि विशेष म्हणजे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नातच संपूर्ण कुटुंब संपलं। एकाच कुटुंबातील 4घांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना आज सकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास घडली। सतीश उर्फ पिसुर्ड्या किसन शिंदे वय वर्ष 45 हे घरातील बल्ब काढत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला। त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेल्या त्यांच्या पत्नी गंगू सतीश शिंदे वय वर्ष 40 यांनाही विजेचा झटका बसला। त्यानंतर मुलगा सचिन सतीश शिंदे वय वर्ष 26 आणि मुलगी आरती सतीश शिंदे वय वर्ष 24 यांनी आईवडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने त्यांनाही विजेचा धक्का बसून 4घांचाही जागीच मृत्यू झाला। मृत सर्वजण साखरवाडी खामगाव येथील रहिवासी असून पारधी समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे। एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने ही घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या दुर्घटनेमागील नेमकं कारण शोधलं जात आहे। प्राथमिक अंदाजानुसार विद्युत सुरक्षेतील त्रुटी किंवा वायरिंगमधील बिघाडामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जाते। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।